नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर गोल्फ कोर्सवर प्रशासनाचा हातोडा, राजकीय दबावाला झुगारून अनधिकृत शेड जमीनदोस्त। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाबळेश्वरच्या ब्रिटिशकालीन गोल्फ कोर्स मैदानावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वृक्षतोड, बेकायदेशीर उत्खनन आणि अनधिकृत शेड उभारणीच्या विरोधात पर्यावरण प्रेमी तसेच महाबळेश्वरकर संतप्त होते। या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने सर्व राजकीय दबावाला बाजूला सारत आज गोल्फ कोर्स मैदानावर धडक कारवाई केली। जेसीबीच्या साह्याने तेथील अनधिकृत पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले असून या कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत। आवाज महामुंबईच्या बातमीची दखल। गोल्फ कोर्सवरील या बेकायदेशीर कृत्यांबाबत आवाज महामुंबई या चॅनलने प्रभावीपणे बातमी प्रसारित केली होती। या बातमीमुळे प्रशासनावर जनमताचा दबाव निर्माण झाला आणि प्रशासनाने तातडीने हालचाली करत कायदेशीर प्रक्रियेनंतर ही धडक कारवाई केली। मुख्याधिकारी योगेश पाटील आणि तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई पार पडली। प्रशासनाचे धाडस आणि लोकप्रतिनिधींचे पाठबळ, या कारवाई मागे एका मोठ्या अदृश्य आणि अफाट राजकीय शक्तीचा वरदहस्त असल्याच्या चर्चा होत्या। मात्र प्रशासनाने अत्यंत धाडसी भूमिका घेत सर्व दबाव झुगारून कारवाई पूर्ण केली। या कारवाईला महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि नगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने प्रशासनाचे हात बळकट झाले। या निर्णयाचे महाबळेश्वरमधील निसर्गप्रेमी आणि सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। तहसीलदार सचिन म्हस्के, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगर रचनाकार श्रेयस पत्की, सहयोगी कर्मचारी बबन जाधव वरिष्ठ लिपिक, अमित माने कर निरीक्षक, प्रदीप बोरगे पाणी पुरवठा अभियंता, सुनील केळगणे तसेच बांधकाम मुकादम आणि महाबळेश्वर नगरपालिकेचे संपूर्ण पथक सहभागी झाले होते। आता पुढील कारवाईकडे लक्ष। गोल्फ कोर्सवरील या कारवाईनंतर आता महाबळेश्वरकरांच्या नजरा परिसरातील इतर अनधिकृत बांधकामांकडे लागल्या आहेत। विशेषतः धनदांडग्या परप्रांतीयांनी उभी केलेली बेकायदेशीर बांधकामे हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न आता गंभीर वळणावर आला आहे। महाबळेश्वर, पाचगणी आणि आजूबाजूच्या परिसरातील धनदांडग्या परप्रांतीयांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा कधी पडणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि महाबळेश्वरचे पर्यटन वैभव टिकवण्यासाठी प्रशासनाने आता अशाच धडाकेबाज पद्धतीने उर्वरित बेकायदेशीर बांधकामांवरही कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर।